पुणे महानगरपालिका नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 15 मधील अजित आबा घुले यांच्या माध्यमातून प्रभागातील मांजरी, केशवनगर, शेवाळवाडी, 17.5 नळी या परिसरातील सर्व माता भगिनींसाठी काळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्ताने मोफत श्री महाकाल कालभैरव ज्योतिर्लिंग यात्रेचे 5000 महिलांना मोफत दर्शनाचा दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। समाजसेविका पूनम अजित घुले, शासन नियुक्त नगरसेवक अजित आबा घुले यांनी आयोजन केलेलं होतं। यात्रेमध्ये हजारो महिलांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी महिलांनी महाकाल कालभैरवनाथ दर्शन याची पूजा करून ज्योतिर्लिंग यात्रा आनंदाने अनुभवली आहे। हजारो महिलांना सर्व जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सुविधा, स्वयंसेवक ही सर्व व्यवस्थेचं आयोजन अजित आबा घुले यांनी केलं होतं। तीर्थयात्रेचं दर्शन, महाप्रसाद, आशीर्वाद सफल झाले। तसेच यात्रेदरम्यान महिलांनी कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाहीये। आनंदात उत्साहात ज्योतिर्लिंग यात्रा 3 दिवसांचा प्रवास सुखरूप झाला असून काळभैरवनाथ महाकाल गजर घेऊन सर्व महिला सुखरूप आपल्या घरी पोहोचल्या। पंढरीनाथ पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। छान सांगणार, आबाने आमची सोय चांगली केली। मत द्या म्हणून असं नाही केली की सगळ्यांची सोय व्हावी म्हणून केली। त्यांनी काय अपेक्षा ठेवली नाही आम्हाला तुम्हीच मत द्यायला पाहिजे असं म्हणून आम्हाला तसं पण सांगितलं नाही। पण जी उज्जैनला गेलेत त्यांना कसं वाटतं, त्यांनी आपल्या मुलांनी सुद्धा आपल्याला नेऊ शकलं नाही, आपल्याला आबाने नेलं। तसं आपल्या मनाने आपण काय करायचे ते आपण ठरवायचं। आपल्याला देव दाखवला ना, मग देव दाखवलं त्याच्यात तर गद्दारी करू नका। आम्हाला भेटलं पण नसतं उज्जैन, तुम्ही दाखवलं म्हणून तर आम्हाला उज्जैन भेटलं, नाहीतर आम्हाला कोण नेणार। सोय पण छान केली, नाश्ता, जेवण पद्धतशीर आहे। अजून वडीलधाऱ्या माणसांची सोय पण चांगली आहे। अजून कामगार लोक काम करतात ना, ती लोक चांगली सोय करतात, चांगल्याला विचारपूस करतात की कसं काय चाललंय, कुणाला काय कमी जास्त असेल तर सांगा, ती पण विचारतात आम्हाला। सगळी सोय छान केली आमची। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।